यानंतर गुढी पाडव्याला पार पडलेल्या सभेत त्यांनी या मुद्द्याला हात घातला। विषय मान अपमानाचा नाही तर नदी स्वच्छतेचा आहे असं राज ठाकरे म्हणाले। देशात नद्या स्वच्छ करण्याच्या घोषणा झाल्या, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे गंगेची अशी परिस्थिती आहे। आपण राजीव गांधी यांच्यापासून गंगा स्वच्छतेची घोषणा दिली, पण गंगा काही स्वच्छ झाली नाही असं राज ठाकरे म्हणाले। मी त्याशी म्हटल्याप्रमाणे ते आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं आणि मग मी त्यांना सांगितलं पिणार नाही मी। मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळ्याचा अपमान केला। मूर्ख आहात का? ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे। कुठे नयन? कसं वाटलं? म्हणे आतमध्ये गेल्यावरती असं झालं म्हणे। म्हटलं नाही, खालून प्रेत गेलं असेल एखादं। आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे, ज्याला आपण माता म्हणतो, नदीला देवी म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही, आजचे राज्यकर्ते नाही, गेले अनेक वर्षांपासूनचे, मला आजही आठवते, गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली, ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी। राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं। तेव्हापासून अजून गंगा साफ करतायत। त्याच्यानंतर आता 2014ला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, त्यांनी तेच सांगितलं गंगा साफ करणार। आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट, तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आत्ता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत। पडणारच आजारी। त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे? प्रश्न हा गंगेच्या अपमानाचा नाहीये, प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये, पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे असतं होतं आणि ते अजूनही थांबवलं जात नाही त्या गोष्टी।